पण नामस्मरणामध्ये जो नामचिंतनामध्ये जो असतो त्याला कुठल्याही प्रकारची कुठल्याही स्वरूपाचं साहित्य त्याला लागत नाही, फक्त भाव लागतो. आणि भाव जर असेल तर परमेश्वराच्या सानिध्यात येतो. इतकंच नाही तर कुठेतरी एका ठिकाणी बसून सुद्धा त्यांना जर सांगितलं का, अहो माझा नमस्कार पांडुरंगाला सांगा, तुम्ही संताधिक संत मनोमिता कृपा म्हणतो, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार, अशा स्वरूपाचे सुद्धा संतांच्या जे अभंग गात असताना त्याचाही वाचार केला जातो. And carried them to the sea. They cut them into shapes and then built to begin the bridge. All this was very difficult work and took a long time. देखिए इस आधार पर आपको कहानी बनानी है। कहानी के लिए आप नया प्रकार भी ले सकते हैं, जैसे 4 शब्द लीजिए, कोई भी जो आपको अच्छा लगता है, जैसे पत्थर है, पानी है, कौवा है और सूरज है, सूरज की गर्मी। तो ये 4 शब्द लेकर आप ठीक से पूरी कहानी आप लिखेंगे, परिच्छेद बनाएंगे और अंत में सीख लिखकर सीख एक से ज्यादा भी हो सकती है। Put the sum +2 +1. +3. +5 - 2 = +7 +2 -7. बरोबर. तू कुठं जाशील मग? इकडे. हां, इकडे छोटी कुठं नाही तू मागून जा. प्रमाणे रोमन नंबर सी पण एक नंबर सिस्टम आहे आणि रोमन नंबर शिकवण्यासाठी आम्ही घड्याळाचा वापर करणार आहे. ह्याच्यामध्ये सीन असते, हे तुम्ही पाहिलं असेल, ML XL हे सगळे रोमन नंबर्समध्ये दिले जातात. त्याच्यानंतर आपण पुढे पुढे जसे जसे चालतं तसं इक्वेशन्स वगैरे तुम्हाला वाचण्यात घ्यायचे. 6.6 हां 6.6 आता थोडक्यात तिथं काढतो म्हटलं ज्यांना दिसत नसेल त्यांना. आता बघा थोडक्यात लक्षात ठेवा, इथं प्लस असेल आणि इथं प्लस असेल तर इथं प्लस आहे ना, नाही समजलं परत. बेरीज होते आणि बेरीज वजाबाकी होते, असे काहीतरी बेरीज गुणाकार वजाबाकी गुणाकार हे एकसाथ आले की कसं सोडवायचं त्याचे रूल्स. Let's play a game. It's raining outside, Vishwa. We will play indoor games. Which game we are playing? We are playing indoor game. Alphabetical arrangement. Let's pick a chip. Who is the first? I am the first. I am the second. I am the third. I am the fourth. I am the fifth. I am sixth. I am the last. आपण लगेच कोण राहायचं नाही, तर ही जी ट्रिक आहे तुम्ही यूज करा. परीक्षेमध्ये तुम्हाला पण सोपी जाईल. हा जो आपला हात आहे, असा जो कोण असतो तो 90 अंशाचा असतो, असा जो असतो तो 90 अंशाचा असतो. नमस्कार, मी आर्या संदेश माजगावकर. नमस्कार, मी अर्पिता पाटील. आम्ही गणित अभिरुचीच्या विद्यार्थी आहोत आणि आम्ही दोन्ही 10वी मध्ये शिकतो. तर आज आम्ही इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल्स आणि इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स अशा या 2 कन्सेप्ट्स वेगळ्या कशा असतात यातला फरक सांगण्यासाठी आठवीच्या वर्गावर आलो आहोत. आणि त्याच्यासाठी आम्ही पैसे दुप्पट करा. मग दुप्पट पैसे केले म्हणजे काय केलं तुम्ही? दोन्ही गुणलं किंवा आहे त्याच्यामध्येच एवढीच रक्कम मिळवली.